लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे MRI व CT स्कॅन मशीन चालू करण्यासाठी पुंगी बजाव आंदोलन. अनेक संघटने उपोषणे करूनही मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिकातून नाराजगी. लातूर हे महाराष्ट्रात भारतभर गाजलेले नेतृत्व कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर, कैलासवासी विलासराव देशमुख यांची ओळख. विलासराव देशमुख आमदार ते महसूल मंत्री, 2 वेळेस मुख्यमंत्री व केंद्र शासनाचे अवजड व ग्रामीण विकास असे कर्तृत्व नेतृत्व असताना 20 वर्षांनी शहरात संघटना, आमदार, खासदार यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन होत आहे. या आंदोलन व अधिष्ठाता माननीय उदयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने मागच्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री माननीय हसन मुश्रीफ यांनी मुंबई मंत्रालय येथे प्रसारमाध्यमांना सांगितले की जाहीर निषेध. महाराष्ट्र शासनाचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांचा लातूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील MRI मशीन व CT स्कॅन मशीन अनेक वर्षांनी बंद पडलेली आहे. याबाबत अनेक वर्षांनी आमदार, खासदार तसेच लातूर शहरातील अधिष्ठाता या सर्वांच्या पाठपुराव्यानेही महाराष्ट्र मंत्रालय येथील महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी लातूरकरांना महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये दिलेले शब्द, लातूर शहरामध्ये 1 महिन्यामध्ये MRI ची मशीन येईल आणि CT स्कॅनची मशीन पण चालू होईल. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरून येणारे सर्व रुग्ण या कैलासवासी विलासराव देशमुख या रुग्णालयामध्ये मोफतमध्ये उपचार होतो म्हणून येतात, परंतु येथे उपचार तर होत नाही. येथे उपचार होण्याच्या अगोदर MRI ची मशीन नाही, CT स्कॅन मशीन नाही. या बाबतीत लातूर शहरातील ब्ल्यू पेंथर संघटना व सर्व संघटनाचे संस्थापक अध्यक्ष लातूरकरांनी प्रत्येक वेळेस वारंवार निवेदन अर्ज देऊन सुद्धा हे गेल्याची कातडी घातलेलं प्रशासन जागी होत नाही. म्हणून आज ब्ल्यू पेंथर संघटना या संघटनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय साधूभाऊ गायकवाड व त्यांच्या सर्व संघटनाचे पदाधिकारी, मनोजी सावळे असतील, किरण दादा असतील, प्रशांत कांबळे असतील व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने जे महाराष्ट्र शासनाचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानाला ऐकू येत नाही म्हणून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समोर शासकीय वैद्य व हसन मुश्रीफ यांच्या कानाला ऐकू यावा म्हणून आज ब्ल्यू पेंथर संघटनेच्या वतीने पुंगी वाजवून आंदोलन सुरू आहे. वाजवा पुंगी. 1 महिन्यात MRI मशीन आणि CT स्कॅन मशीन देतो असे अभिवचन दिलं होतं. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे MRI ची मशीन नसल्यामुळे शिक्षण घेणारे डॉक्टर, शिकणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांचे शिक्षण सुद्धा धोक्यात आले आहे. डॉक्टर जर MRI मशीन नाही तर पुढील रुग्णांचे उपचार कसे माहीत होईल, म्हणून ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साधू गायकवाड यांनी MRI मशीन व CT स्कॅन मशीन तसेच बरेच मागण्यांची निवेदन देऊन अधिष्ठाता व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा व MRI व CT स्कॅन मशीनचे नियोजन व्हावं म्हणून ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे पदाधिकारी व समाजसेवक व रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांचे लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख व संस्थापक अध्यक्ष माननीय साधूभाऊ गायकवाड यांनी घोषणा देऊन भाषणे करून हे आंदोलन निवेदन अधिष्ठाता डॉक्टर कानडे सर यांना देऊन आंदोलनाला पूर्णविराम केला. आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ आपण मंत्रालयामध्ये मंत्रिपदावर असताना खोट बोलणे सोबत नाही. लातूर शहरामध्ये MRI ची मशीन
आणि सिटी स्कॅन मशीन त्याचसोबत औषध मिळत आहेत, गोळ्या मिळत आहेत. याच्यावरही शिवाय कुत्रा चावून आला तर त्याला गोळ्या इंजेक्शन मिळत नाहीत. साप चावून आला तर पेशंट होतो. असा हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जरी गव्हर्नमेंट असला तरी यामध्ये उपचार घेणारे हे रुग्ण प्रायव्हेट आहेत, त्यांचा जीव प्रायव्हेट आहे. म्हणून हे गेंड्याची कातडी घातलेलं प्रशासन हे हसन मुश्रीफ यांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून आज ब्ल्यू पॅन्थर संघटनेच्या वतीने पुंगी वाजवून आज आम्ही त्यांच्या कानापर्यंत ऐकू यावा म्हणून आंदोलन करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, छत्रपती शाहू महाराज यांचा, छत्रपती शाहू महाराज यांचा. अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. आरोग्यमंत्र्यांचा लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिरचे, रातूर.